नमस्कार. हा एक लेख मी लिहिला. त्याचं नाव आहे मुलींचे प्रारब्ध. मुलींचे प्रारब्ध. खरंच प्रत्येक मुलगी बिचारी आपले प्रारब्ध घेऊनच जन्माला येत असते. आता प्रारब्ध म्हणजे नशीब हे माहीतच आहे. पण गंमत बघा, नशीब हा शब्द चांगल्या अर्थाचा असतो. पोरानं नशीब काढलं, पुरीनं नशीब काढलं अशा अर्थाची वाक्य ऐकू येतात. म्हणजेच त्या पोराचं पुरीचं काहीतरी चांगलं झालं असा त्याचा अर्थ. पण एखादी वाईट घटना घडली की अरे रे बिचाऱ्याचं प्रारब्ध हो, काय करा असं ऐकू येतं. आता दोन्ही शब्दांचा अर्थ एकच असतो, पण वाक्यांचा अर्थ मात्र का बदलतो ते कळत नाही. असो, मुलीला लहानपणापासून ट्रेनिंग दिली जाते. मुलासारखं स्वच्छंदी सैरभर जीवन तिला घरात कोणी जगू देत नाही. छोटी छोटी कामे करणं, लहान लहान कामे करणं, अवखळपणा सोडून देणं, आणखी थोडी मोठी झाली की मर्यादेनं वागणं बोलणं, पुन्हा यथावकाश तिला स्वयंपाकपाणी शिकवणं, म्हणजेच अल्लड वयातच ती थोडी गंभीर विचारी बनून जाते. घरात एखादी वेळी ती कुणाची लाडकी असो की नसो, ती तिचं नशीबच समजावं. पुन्हा लग्न होऊन ती सासरी गेल्यावर तिथे तिला जोडीदार कसा मिळेल, सासरचे सगळे कसे असतील हेही माहीत नसतं. सगळे चांगले मिळाले तर नशीब, नाहीतर मग प्रारब्ध. कित्येक मुलींना सगळं कसं अगदी चांगलं मिळतं, भाग्यवान असतात त्या. तर काही मुली सासरच्या त्रासाला कंटाळून घटस्फोट घेतात. मग हे काय म्हणावं, प्रारब्धच. माहेर तुटलं ते तुटलंच. 2 लेकरं घेऊन मग कुठे जा. म्हणजे बघा, लहानपणापासून कसं वाढण असतं बघा त्या मुलींपुढे. आता पहा, याच्यातील एकही दुखणं मुलांना नसतं. पुरुष मजेत असतात. बायको काय, एक गेली तर दुसरी तयारच. पण जिला त्याने सोडून दिलं त्या दुर्दैवी मुलीचा कोण विचार करतो का? तिला कोण बरवाली? म्हणूनच कदाचित पूर्वापार चालत आलेलं हे एक वाक्य आठवतं, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी. तर असं आहे मुलींचं प्रारब्ध.